आदरणीय राजाभाऊ हिरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. दाजींनी मेवण्याचा सन्मान केलेला आहे. तर मॅच मध्ये जाऊ आणि तिथे असेल शाहरुख पठाण सर. भाईजान, आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. हॅलो हॅलो चेक. मळहद्द सुपर किंग्स आणि सायाळे रॉयल्स या दोन संघांमध्ये मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आक्रमण केलंय, मिड विकेटला बॉलला खेळलं आणि बॉल सीमारेषा पार जातोय, चौकार येतोय 4. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. धावसंख्या 6. सायाळे रॉयल्स हा संघ फलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. रामा गांगुर्डे तयार होतील गोलंदाजीसाठी. यावेळेस देखील आक्रमण केलं जाईल. विश्वास सानपेंच्या बॅट मधून बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे जातोय. या फटक्यांची आवश्यकता आहे आणि एक दमदार स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. षटकार हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. सायाळे रॉयल्स आणि मळहद्द सुपर किंग्स अशी लढत आपण पाहतोय. मळहद्द सुपर किंग्स या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. रामा गांगुर्डे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सागर बोडके आणि विश्वास सानप हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल अगदी चांगल्या पद्धतीने खेळलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, नो मॅन्स एरिया जिथे होता तिथे हा चेंडू लँड झाला आणि त्या दरम्यान आपण पाहू शकता धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या देखील आपण इथे पाहतोय 14. 1 बाद 14 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. 14 1 बाद पहिल्या षटकाचा खेळ आपण इथे पाहतोय संपलेला. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आपण बघू शकता विनोद अंबोले यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. 14 धावा झाल्या. मागच्या सामन्यामध्ये विजय मिळवला तो गावठा स्पार्टन्स या संघाने. खूप चांगला खेळ केला होता. इथे पाहूयात कोण विजय मिळवतोय, कोण बाजी मारणार ते देखील आपल्याला पाहायचंय. कारण आजचा दिवस बराचसा महत्वाचा दिवस आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चौदा चांगला बॉल. तिथे क्षेत्ररक्षक देखील आलेले आहे. तोपर्यंत एक सिंगल मिळते आहे. धावसंख्या वाढेल 1 ने. विश्वास सानप यानं या संघासाठी खूप चांगला खेळ केला. सायाळे रॉयल्स या संघाचा विचार जर आपण केला तर दुसऱ्या बाजूला सागर बोडके यांना आपण पाहतोय. सागर बोडके यांनी देखील पहिल्याच मॅच मध्ये 48 धावांची एक बहारदार खेळी केली होती. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न विनोद अंबोले यांनी आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलं. धाव तिथे नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला खरं तर पाहायला मिळेल धावफलक 15 या आकड्यावरती स्थिरावलेला आहे. ओव्हर नंबर 2 सुरू असताना विनोद अंबोले त्यावेळेस थोडीशी जागा बनवली होती. विकेटचा खूप चांगला वापर केला होता हा फटका खेळण्यासाठी, परंतु तिथेही संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या 15 आहे. 1 बाद 15. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. विश्वास सानप स्ट्रायकर एंडकडे आपण त्यांना पाहतोय. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ, अर्थात इट्स अ नॉन प्लेएबल डिलिव्हरी. पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल
आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या झाली आहे 16 धावा. यावेळेस देखील त्याच दिशेने बॉलला टाकण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस हा चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली आहे बॅटिंग टीम कडून. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे व्हाईट बॉल साठी. पाहूयात निर्णय काय असेल. निर्णयाची प्रतीक्षा आहे आपल्याला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दीपकजी पिळगावकर सर आहेत आपल्यापर्यंत. निर्णय अगदी काही क्षणातच ते पोहोचवणार आहेत कारण बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूयात रिव्ह्यू सक्सेसफुल आहे की अनसक्सेसफुल आहे ते मात्र चेक केले जाते. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेला पाहतोय आणि या स्पर्धेच्या निमित्ताने सकाळच्या सत्रापासून प्रेक्षक राजाची देखील मोठी उपस्थिती आपल्याला खरं तर बघायला मिळते. यस, निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथे असणार आहे. रिव्ह्यू जो घेतला होता तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाचा. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम. ओ हो 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 हो, इथे झेल सुटलाय पहा. प्रथमेश मुंडे यांना आपण तिथे पाहतोय. झेल ड्रॉप होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि विश्वास सानप यांना मिळालेलं हे जीवदान आहे. खरं तर विश्वास सानप सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देऊ शकणार नाहीये. याचा उपद्रव काय असेल ती येणारी वेळ नक्कीच तुम्हाला सांगून जाणार आहे. कारण आजचा दिवस बराचसा महत्वाचा आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण त्या बाबतीत चर्चा केली की आजचा दिवस बराचसा महत्वाचा आहे. त्यामुळे या अगोदर काय केलं, या अगोदर काय चुका केल्या, त्या चुका थोड्याशा मागे ठेवायच्या, त्यानंतर त्या चुका थोड्याशा सुधारावायच्या देखील आणि आज त्या चुका सुधारून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खेळायचं. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 17 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालेल्या आहेत. 1 बाद 17 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 17. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि रामा गांगुर्डे यांना आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, सरळ निघून गेला. डॉट. सतरा धावसंख्या स्थिर आहे. विश्वास सानप 14 धावसंख्येवर फलंदाजी करतात. त्यावेळेस मनगडाच्या साह्याने बॉलला हलक्यानं स्टिअर केलं, मनगडाच्या साह्याने बॉलला टर्न केलं, वळवलं आणि तिथे मिळते फक्त एकच धाव. कारण या अगोदर जीवदान मिळाले, त्यानंतर आता इथून पुढे डाव सावरण्याचा प्रयत्न जरूर विश्वास सानप देखील करतील. दुसऱ्या बाजूला सागर बोडके आहे. सागर बोडके आणि विश्वास सानप या 2 फलंदाजांवर आता मोठी जबाबदारी असेल सायले रॉयलची. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता इथे परंतु संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक भूषण उगले यांच्या हातामध्ये चेंडू निघून गेला, निर्धाव. डॉट बॉल. पाहुयात रामा गांगुर्डे. त्यावेळेस फुलटॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे. धावफलकामध्ये होणारा बदल 19. 2.4 षटकांचा खेळ संपल्यानंतर सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण बघतो आहे आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आज दिवस क्रमांक 9 चा खेळ आपल्याला इथे बघायला मिळतो आणि दिवस क्रमांक 9 मध्ये आज सामना क्रमांक 2 देखील आपण पाहतोय. एका बाजूला मळहद्द सुपर किंग्स. या अगोदर मळहद्द सुपर किंग्स संघाने 2 सामने त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे.
बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे आणि यावेळेस भूषण उगले चूक करणार नाहीयेत. मिळते विकेट. विश्वास सानप यांना माघारी जावं लागतंय. फलंदाज बाद. विश्वास सानप बाधून परतलेले आहेत. 2 षटकांचा खेळ देखील इथे संपलेला आहे आणि दोन ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 19 धावा. सायाळे रॉयल्सचा संघ माफ करा 3 ओव्हर नंतर 19 धावा. 2 ओव्हरचा खेळ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेक देखील होतोय आणि ड्रिंकसाठी ज्यांनी सौजन्य दिलेलं आहे सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सतीशजी नेहे साहेब. त्याचबरोबर एनर्जी ड्रिंकसाठी ज्यांनी सौजन्य दिलेलं आहे एनव्ही फार्मा कंपनी मालेगाव MIDC, त्यांचे देखील विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्तानं असणार. 3 ओव्हर नंतर 19, 2 फलंदाज बाद आहे. सायाळे रॉयल्स ही टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी खेळताना दिसते. क्रांतीवीर वसंतराव नाईक मैदान आपण महाविद्यालयाचं हे मैदान पाहतोय. अतिशय सुसज्ज आणि तितकीच सुंदर स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जी खरं तर पाहायला मिळते. पाहूयात गोलंदाजी करण्यासाठी विनोद आंबोले यांना आमंत्रित करण्यात येईल, कारण मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. 3 धावा खर्च केल्या होत्या. विकेट जरी मिळाली नसली परंतु काटकसर बरीचशी होती तिथे. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला हलक्यानं स्टिअर केलं. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला खेळून काढलंय. मिळते एकच धाव आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. धावफलकावर 20 धावा. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील डुबेरे स्ट्रायकर संघ सुरुवातीला बराच अडखळला होता, परंतु त्यानंतर त्या संघाने एक चांगलं आव्हान उभं केलं होतं. बॅकफुटला गेले. अमर पाटील इथे आपण पाहतोय आणि स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. प्रथमेश मुंढे खूप चांगली फिल्डिंग आपल्याला तिथे पाहायला मिळाली. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा झाल्या. आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा दिवस क्रमांक 9 सुरू आहे आणि 9व्या दिवसामध्ये आपण आहोत सामना क्रमांक 2 बघण्यासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय परंतु संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. अमर पाटील आयकॉन आहेत आणि आज सायळे रॉयल संघासाठी त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करणं आवश्यक आहे. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क याही वेळेस नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनोद आंबोले खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतायत. मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण त्यांना पाहिलं. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. म्हणजे गोलंदाजीची जी कौशल्य आहे त्याचा खूप चांगला वापर ते करतायत. टप्पा चांगला आहे. अचूकता गोलंदाजीमध्ये आहे. लाईन अँड लेंथ खूप चांगली बघायला मिळते. फलंदाजाला ओळखून लगेच टप्प्यामध्ये बदल देखील करतायत. यावेळेचा बॉल हवेत खेळलाय. फाईन लेग. इंटरेस्टेड आहे परंतु राकेश सांगळे यांना सोडून चेंडू निघून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे दाखल होत असताना धावा मिळतील. 4 धावा. चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि 3.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 26 धावा. 2 फलंदाज बाद असताना एक चौकार आला विनोद आंबोले यांच्या विपक्षामध्ये. अमर पाटील यांनी तो फटका खेळला. यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते. लेग बाईसच्या मदतीने ते धाव आली. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे
सायाळे रॉयल्स 27 धावा, 2 फलंदाज बाद असताना. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. HTPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. सौरभ गोजरे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पहिला बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावर त्यांनी हाताळला. धावसंख्या 28 या आकड्यावर आहे. 2 बाद असताना ओव्हर नंबर 5 सुरू आहे. सायाळे रॉयलचा संघ किती धावा बनवतोय ते बघणं देखील बरंच महत्वपूर्ण ठरेल. त्यांच्या विपक्षामध्ये मळहद्द सुपर किंग्स हा संघ लढतोय. लॉफ्ट करायचा होता, यावेळेस मोठा फटका खेळायचा होता आणि चेंडू देखील होता रडार मध्ये, परंतु संपर्क झालेला नाहीये. प्लेड अँड मिस चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना आपण पाहू शकता. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावसंख्या 28, 2 फलंदाज बाद आहेत. सायाळे रॉयल्स बॅटिंग करणारी टीम. शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. पुल करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर जातोय. फक्त निर्णयाची प्रतीक्षा आहे की चौकार की षटकार ते पाहायचं. पाहूयात. यस, निर्णय आलाय. इट्स अ मॅक्सिमम षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला फटका होता. शॉट अँड पुल करत असताना आपण सागर बोडखे यांना पाहिलं. 6 धावा तिथे मिळत आहेत. एक दमदार षटकार आला, धावसंख्या वाढली. धावफलकावर 34 धावा पाहायला मिळत आहेत. या पद्धतीचे फटके देखील येणं फार गरजेचं आहे. या पद्धतीचे फटके जर आले तर प्रतिस्पर्धी संघावर देखील तुम्ही थोडासा दबाव टाकू शकता. असे फटके आल्यानंतर फलंदाजांचा देखील थोडासा आत्मविश्वास वाढत असतो. बॉल हवेत, याही वेळेस तोच प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. परंतु झेल देखील त्या ठिकाणी सुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मळहद्द सुपर किंग संघ क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका करताना दिसतोय आपल्याला. विश्वास सानप यांचा देखील एक झेल सुटला होता. आता सागर बोडक्यांचा देखील एक झेल सुटलाय. या चुका टाळून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागणार आहे. 2 बाद, धावसंख्या 36 आहे. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शॉर्ट बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता. थोडस वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण जर पाहिलं तर पंचांनी दंडित केलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 37 या आकड्यावर. 37 रन्स. सायाळे रॉयल्सची टीम करते प्रथमतः फलंदाजी. यावेळेस रडार मधला बॉल लॉफ्ट केलाय. मिड विकेटला चेंडूला खेळला आणि तिथे आहेत क्षेत्ररक्षक. यावेळेस चूक होणार नाहीये. पकडला जातोय झेल आणि फलंदाज सागर बोडके यांचा देखील संपतोय खेळ. विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक 3, सागर बोडके बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तिसरा फलंदाज सागर बोडखे यांच्या रूपामध्ये बाद झालाय, तर नवीन फलंदाज आपण पाहतोय गणेश भोसले मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 5वं षटक अंतिम टप्प्यामध्ये आहे. बॉल हवेत आहे. हा फटका देखील मिसटाईम आहे आणि तिथे मात्र झेल ड्रॉप होत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 झेल आतापर्यंत सुटलेत, जे अगदी होणं गरजेचं होतं, परंतु ते झेल होऊ शकलेले नाहीयेत. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झालेली आहे, ते म्हणजे 38 धावा, 3 बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 38 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता राकेश सांगळे यांना. आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे. अनेक प्रेक्षकांनी आजच्या दिवसाची बरीचशी वाट पाहिली असेल. सोमवारपासून ते शनिवारपर्यंत ही मॅच बघायला जायचंय म्हणून रविवारची वाट अनेकांनी पाहिली असेल. आज सर्वच प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत असेल. स्ट्रायकर एंडकडे आपण गणेश भोसले यांना पाहतोय, ज्यांना एक जीवदान मिळाले. राकेश सांगळे यांचा हा बॉल शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये मिळालं यश आणि हा पुल पॉवरफुल, ब्युटिफुल अँड वंडरफुल षटकार येतोय. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. षटकार इथे आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती आहेत. बॉल हवेत खेळलाय, फटका मिसटाईम आहे आणि क्षेत्ररक्षक याही वेळेत चूक करताना दिसत आहेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल आणि धावा. षटकारानंतर एक चौकार, यस षटकार, अजून एक षटकार, लागोपाठचा हा दुसरा षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. दोन लागोपाठचे षटकार आलेत आणि पहा पहिल्या चेंडूवर गणेश भोसले यांना एक जीवदान मिळालं होतं आणि त्यानंतर चेक केलं जातंय. यस चौकार आहे, चौकार, 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे, ती म्हणजे 48 धावा. 3 बाद असताना 48. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होतील. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील एक संधी आहे परंतु यावेळेस चूक होणार नाही. पकडला जातोय झेल आणि फलंदाज गणेश भोसले यांचा संपतोय खेळ. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. तर विकेट आलेली आहे. गणेश भोसले बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश तुपे यांना आपण बघतोय. तर राकेश सांगळे विकेट मिळवून देत आहेत संघाला. त्यांच्या विरुद्ध एक षटकार, एक चौकार आला होता परंतु तदनंतर त्यांना विकेट देखील मिळालेली आहे. यावेळेस आल्याबरोबर बॉलला परफेक्ट मिडल केलं आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला खेळून काढलंय. इथे देखील चूक घडली आहे आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. येतोय दमदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. जवळपास 5 ते 6 झेल सुटले त्या इनिंग मध्ये आणि फलंदाजी करणाऱ्या सायाळे रॉयल संघाच्या धावेंचं अर्धशतक देखील पूर्ण झालंय. 54 धावा धावफलकावरती लागलेले आहेत.
54 रन्स. गणेश तुपे आले आणि गणेश तुपे आल्याबरोबर आपले इरादे स्पष्ट करतायत. मोठा फटका त्यांनी आल्याबरोबर खेळला. राकेश सांगळे यांच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये यश देखील त्यांना मिळालं. शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. सरळ बॉल निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये. आणि म्हटलं जातं की जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं, उनके किस्मत के पन्ने कभी खाली नाही होते. त्यामुळे तुमचे इरादे तुम्हाला इथे आज स्पष्ट करणं फार गरजेचं. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 54 धावा. ओव्हर नंबर 6चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये आहे. चुका केल्यात मळहद्द सुपर किंग संघाने, त्याचा उपद्रव जरूर इथे पाहायला मिळेल. त्यावेळेला फुलर लेंथवरचा बॉल फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचणार आहे. तोपर्यंत मिळते 1 धाव आणि ती 1 धाव आली लेग बाईसच्या मदतीने. ओव्हरचा खेळ देखील संपतोय. षटक क्रमांक 6 संपलेला आहे आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या 4 बाद 55. 55 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी, सिन्नर, नाशिक. 55 धावा झाल्यात. 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे आणि या 12 चेंडूंमध्ये पाहुयात किती धावा बनवल्या जात आहेत. गोलंदाजी करण्यासाठी युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अर्थात आपल्या सिनियर टेनिस प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष शरद गोजरे यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये आहेत. सौरभ गोजरे यांना आपण पाहतोय. चांगला बॉल, पहिलाच चेंडू थोडासा पुढे टाकलाय, फुलर लेंथवर टाकलाय आणि त्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव मिळालेली नाहीये. 1 विकेट त्यांना मिळाली आहे, परंतु त्यांच्या गोलंदाजीवर देखील बऱ्याचशा चुका घडल्या, नाहीतर त्यांना जास्त विकेट मिळाल्या असत्या. परंतु आज मळहद्द सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं आणि त्यावर विचार करणं देखील फार गरजेचं राहणार आहे. बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील इथे अर्धा डझन. षटकार, फटकाचा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. गणेश तुपे ऑन फायर. यावेळेस देखील थोडंसं पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क यावेळेस झालेला नाहीये, कारण सौरभ गोजऱ्यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी थोडंसं मिश्रण केलं, थोडंसं व्हेरिएशन केलं गोलंदाजीमध्ये. हे देखील फार गरजेचं असतं आणि ते इथे आपल्याला बघायला मिळालं. 7वं षटक सुरू आहे. अमर पाच पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. ते देखील फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगली गोष्ट. त्यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहे. तोपर्यंत मिळते फक्त 1च धाव आणि या 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील छोटासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 62 झाली आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की डुबेरे स्ट्रायकर ज्यावेळेला फलंदाजी करण्यासाठी उतरला त्यावेळेला सुरुवात त्यांची देखील खराब झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी मधल्या फळीतील फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी करत संघाला एका चांगल्या टोटलकडे घेऊन गेले. याही मॅच मध्ये तेच चित्र आपल्याला बघायला मिळालं. सुरुवातीचे धक्के आपण जर पाहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघाला बसले होते, परंतु मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगला खेळ केला आणि हा संघ देखील आता चांगल्या स्थितीमध्ये आलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. यावेळेस शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. पुल करण्याचा प्रयत्न, 1 टप्पा खेच चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. फटका खेळलाय क्लास, रिझल्ट झकास, चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. अमर पाच पाटील यांच्या बॅटमधून हा चौकार निघतोय, कारण संघाचे आयकॉन आहेत, त्यांच्यावर मोठी जबाबदारी देखील आहे. चांगला बॉल, यावेळेस कमबॅक केले जाते. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला सौरभ गोजरे यांच्या माध्यमातून. ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी होतोय समाप्त. षटक क्रमांक 7 संपलेला आहे आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 66 धावा. 4 फलंदाज बाद, 4 बाद 66. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा.
यानंतर कुंदेवाडी लायन्स आणि गणितगुरू निमगाव या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल, त्यामुळे टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, आपण टॉस साठी उपस्थित राहायचं. 7 ओव्हर संपल्यात. 7 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 66 धावा झाल्या. शेवटचं षटक आता मैदानावरती टाकले जाणार आहे आणि या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये पाहायचं किती धावा बनवल्या जात आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहू शकता राकेश सांगळे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. पहिलाच बॉल आक्रमण केले, बॉल हवेत आहे, फटका पाहायचा आहे. मिस टाइम की मोठी धावसंख्या देऊन जाईल, नाहीये. बॉल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे विकेट मिळते आहे. गणेश तुपे बांधून परत आहेत. आली आहे मोठी विकेट. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. खूप चांगला खेळ खरं तर गणेश तुपे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. चांगल्या स्ट्राईक रेटनं त्यांनी फलंदाजी केली आणि ते मात्र बांधून परत आहेत. तर नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. तुम्हाला एक व्हॅल्यू स्वतःची तयार करावी लागते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तुमचा खेळ हा संधी मिळाल्यानंतर दाखवणं हे फार गरजेचं असतं आणि गणेश तुपे यांनी खूप चांगला खेळ केला. या स्पर्धेमध्ये अनेक नवनवीन खेळाडू खेळत आहेत. त्यांना या स्पर्धेमध्ये या मोठ्या व्यासपीठावर पहिल्यांदा संधी मिळाली असेल असे अनेक खेळाडू आहेत. बॉलला उडवलंय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आल्याबरोबर एक तगडा प्रहार केलाय. बॉल सीमारेषा पार. STPL षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. राकेश तयार आहेत. यावेळेस देखील शॉर्ट बॉलचा वापर करण्यात आलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळण्यात आलं. तिथे एकच धाव मात्र मिळणार आहे. आपण चर्चा करतो की अनेक असे खेळाडू आहेत की त्यांना या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली असेल, त्यामुळे तुम्हाला स्वतःची एक व्हॅल्यू तयार करावी लागणार आहे. म्हणतात ना की सोनं महाग जरी असलं पण घ्यायची ओढ प्रत्येकाला असते. त्यामुळे किंमत किती जरी असली ना तरी ग्राहक ती स्वीकारतात. त्यामुळे स्वतःची एक तुम्ही व्हॅल्यू जर तयार केली ना तर नक्कीच ऑप्शन मध्ये ज्या वेळेला या सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा लिलाव होईल, खेळाडूंचा लिलाव होईल, त्यावेळेला तुमच्यावर सर्वाधिक जास्त बोली लागेल, यात मात्र शंका नाहीये. विकेट आली आहे. फलंदाज बाद होत आहेत. अमर पाटील यांना माघारी जावं लागतं. विकेटचं पतन. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPL च्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. अतुल चास्कर नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश तयार होत आहेत. शेवटचं षटक. बॉल हवेत खेळला. यावेळेसचा फटका देखील थोडासा मिसटाईम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि यावेळेस पकडलाय एक ब्रिलियंट कॉट. विकेटचं पतन होईल. अजून एक फलंदाज माघारी जाईल. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज हजेरी लावण्याचं काम करताना दिसतात शेवटच्या षटकामध्ये.
फुलर लेन पुढे टाकलाय. फलंदाजाला बंदिस्त ठेवणार ही लाईन आपण पाहतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर देणार आहे. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. दुसरी धाव इथे पूर्ण आहे का ते मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांशी घेतली जाते मदत आणि फलंदाज धावबाद आहेत की नाही ते मात्र चेक केले जाते आणि त्यानंतर आपल्यापर्यंत धावफलक पोहोचवला जाईल. टॉससाठी चला गुंदेवाडी लायन्स आणि गणित गुरु निमगाव या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, अर्थात कॅप्टनला विनंती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉससाठी. यस, फलंदाज धावबाद आहेत म्हणजे एकच धाव मिळते आणि धावा झाल्यात 74. जिंकण्यासाठी बनवायच्यात 75 धावा मळहद्द सुपर किंग्स या संघाला. 75 धाव्यांचं आव्हान आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. तुम्ही पाहत राहा सिनियर टेनिस प्रीमियर लीग आणि ऐकूयात आमच्या डीजे मयूर यांच्या माध्यमातून सुमधुर असं संगीत. नाशिक रोडवरून उपस्थित झाले रोज आपले संजय काळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आजच्या दिवसाची मॅच नंबर 3 याचा टॉस आपण या ठिकाणी करू. कॉल सुनील नाटे तुमचा असेल. ओके. STPL चा कॉल आणि 2024 काय निर्णय? फिल्डिंग फर्स्ट
क्षेत्ररक्षकाचा निर्णय गणेश सर क्षेत्ररक्षण का करावं वाटलं पहिलंच? कोणतीही मॅच बघितली जर टार्गेट समोर ठेवून चेस करण्याचा प्रयत्न केला आणि आमची गोलंदाजी ही नक्की स्ट्रॉंग पॉईंट आहे, त्याच्यामुळे कुंदेवाडी संघाला कमी धावांमध्ये रोखून ते टार्गेट चेस करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा अतिशय रोमांचक परिस्थितीमध्ये आली आहे. आजचे आपण जर सामने बघितले तर संपूर्ण नॉकआउट सामने. यावेळेचं पिच कंडिशन बी मागच्या वेळेसच्या पेक्षा जरा वेगळं आहे. मागच्या वर्षी फलंदाजीला पोषक होती, परंतु यावेळेस बघितलं तर गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हींनाही पोषक अशी खेळपट्टी आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा खेळ उंचावून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करायला लागणार आहे. गणेश दिघे ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही गोलंदाजी पण केली आणि फलंदाजी पण केलेली आहे. खेळपट्टीवरती काय अवघड वाटतं, गोलंदाजी की फलंदाजी? तसा विचार केला तर समसमान आहे, परंतु फलंदाजी 40% आहे आणि गोलंदाजी 60% आहे. गोलंदाजीला थोडीशी जमेची बाजू आहे खेळपट्टीची. पाहूया यावेळेस तर निर्णय तुमचा आहे. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण आहे. पाहूया काय होतं त्या 8 षटकात. सुनील सर, जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. आता फलंदाजी आहे, एक टार्गेट सेट केला असेल की एवढ्या धावा कदाचित सफिशियंट असेल. आमच्या गोलंदाजीच्या मानाने 75 ते 80 धावा सफिशियंट आहे. 75 ते 80 धावा सफिशियंट वाटतायत. स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा अतिशय उत्तम आहे आणि विकेट, बाउंड्री लाईन सगळं व्यवस्थित आहे. मग आमच्या वतीने व्यवस्थित शुभेच्छा तुम्हाला पण. आणि मान्यवरांना मनापासून धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू अण्णा, थँक्यू. बहुत धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. जाऊयात लगेचच आपण दुसऱ्या डावाकडे, जिथे धावेंचा पाठलाग सुरू झालेला आहे. 75 धावेंचा वड आहे. भूषण उगले आणि प्रथमेश मुंडे, कारण एक विकेट गेली आणि आता प्रथमेश मुंडे मैदानाच्या आतमध्ये आलेत. पाहूयात पुढे कशा खेळ मात्र या ठिकाणी रंगणार आहे, कशा पद्धतीने हा सामना पुढे जाणार आहे. गोलंदाज विश्वास सानप यांना आपण पाहतोय. चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जाईल आणि यानंतर ऐकूयात जुन्नर भूषण मनोजी बेल्लेकर सर यांना. थँक्यू. थँक्यू शाहरुख सर. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे नोबॉल आणि झेल तर झाला होता, पण नोबॉल होता आणि त्याच्यावरती एक सिंगल पळून पूर्ण केली आणि धावफलकाची धावसंख्या जी आहे 3 धावा, 75 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. 3 चेंडू आतापर्यंत राखून झालेत. विश्वास सानप गोलंदाज मार्ग आहे आणि समोरच्या बाजूला अगदी आपण पाहतोय फलंदाज भूषण उगले कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. यावेळेस सुरेख फटका आहे, लॉंगलला चेंडू आहे, भूषणच्या बॅट मधून येतोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. फ्रीचा चेंडू होता आणि या फ्रीच्या चेंडूवरती खेळला एक सुरेख प्रकारचा षटकार अगदी आपण पाहिलाय, जो भूषण उगलेने खेळलाय. धाब्याका धावसंख्या 9 येत. 1 गड्याच्या मोबाईल्यात विश्वास तयार आहे. यावेळेस फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निश्चित डावेष्टीच्या बाहेर आहे. पंचांच्या दुनिया जमिनीला समांतर आहेत. ही धावा अंतर आहे आणि धाबालकर धावसंख्या 10 धावा आहेत. बॅकफुटला सरकला, पंच केला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण. धाब्याकरती धावसंख्या या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय संपलं जाईल ते आता पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 धाबालकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे आज सिन्नर तालुक्याला खूप मोठा आनंद होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण खूप काही वर्षानंतर, खूप काही पिढ्यांनंतर, मला वाटतं 3 ते 4 पंचवार्षिक नंतर मंत्रिपद मिळालं. आणि हे मंत्रिपद मिळाल्यानंतर आज शेतकऱ्याच्या मुलाला म्हणजे महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री पद आदरणीय नामदार माणिकरावजी कोकाटे साहेबांना मिळालेलं आहे. तर मी सगळ्यांना एकदा विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण साहेबांचं कौतुक करू आणि साहेबांच्या पुढील वाटचालीसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. कृषी मंत्री पद, कारण माहिती आहे भारत कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्राच्या मातीत शेतकरी राजा जगला तर भारत देश जगणार आहे. आणि एवढी मोठी जबाबदारी आज आमदार साहेबांच्या खांद्यांवरती आलेली आहे आणि योग्य माणसाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. इथे बेगेच मिड विकेटला चेंडू आहे, सीमा रेषेच्या बाहेर आहे, भूषणच्या बॅट मधून येतोय एक सूर्यप्रकाशचा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. धाबरकरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या षटकाराच्या रूपाने 17 वरती धाबलक आपल्याला जो पाहायला मिळतो. 41 चेंडू बाकी राहिलेत आणि 58 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. आजच्या लढती ज्या आहेत ह्या खूप रोमांचक आहेत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिल्या उजवेष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा अगदी आपण पाहतोय. धाबरकर धावसंख्या 18 धावा आहेत. गणेश भोसले यांना अगदी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आणि रिव्ह्यू घेतलाय का सर? तुम्ही दिलाय? ओके, थँक्यू. वाईट साठी रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो घेतलाय. वाईट दिलेला आहे आणि सायलेंट रॉयल्स या टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. आपल्याला पाहिजे आता हा रिव्ह्यू सक्सेस की अनसक्सेस ह्या गोष्टी पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण एक रिव्ह्यू 8-8 षटकांच्या लढतीमध्ये आपण दिलेला आहे. तुम्ही तो रिव्ह्यू कशासाठी घेऊ शकता, परंतु तिथे रिव्ह्यू घेतलाय आणि काय आलंय आणि इथे रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलेला आहे. फेअर डिलिव्हरी. निर्धार चेंडू आलेला आहे. गोलंदाज तयार आहे परत एकदा गणेश. हलक्या हाताने चेंडू तुम्ही सूझबूझ केली क्रिकेट. चांगला चेंडू होता, कुलवर टप्प्याचा पण टाकला होता. थोडीशी फ्लाईट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि तिथे एक सन्मानपूर्वक एक सिंगल घेत नॉट्रॅकच्या बाजूला पोहोचला. धाबलक 18 धावा. 39 चेंडू बाकी राहिलेत आणि 57 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. आज सिन्नर सिटीमध्ये आल्यानंतर जे फ्लेक्स वगैरे आपण पाहतो, जे बॅनर्स अगदी आपण पाहतोय, हा आनंद आहे. प्रत्येक अगदी घराघरात झालेला आमदार साहेबांवरती असणाऱ्या प्रेमापोटी आज आनंद निश्चितप्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एसटीपीएल ची क्रिकेटची स्पर्धा अगदी खेळत असताना संघ मालकांच्या आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावरती तेव्हाच आनंद असेल आज जेव्हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होईल. हा आनंद थोडासा वेगळा असणार आहे. आजचं सेलिब्रेशन नक्की कोण करणार आहे? हे सेलिब्रेशन करत असताना काहींना सुखाचा धक्का पण असेल आणि काहींना दुःखाचा पण धक्का असेल. पण सुखाचा सुखद धक्का कोण
आणि दुःखाचा धक्का कोणाला ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. और ये 6 रन. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक, खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आणि या षटकाच्या रूपाने धापलकर धावसंख्या 25 आहे. षटक क्रमांक दुसरा अजूनही चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 1 बाद 25 धावा आहेत धापलकरती. परत एकदा आपण पाहतोय मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती, परंतु झेल सुटला. आणि त्या दरम्यान आपण पाहतोय एफर्ट लागलं गेलं होतं. जबरदस्त प्रयत्न होत आहे, परंतु आता तुम्ही अशा कंडिशन मध्ये खेळताय तिथं नुसते प्रयत्न करून चालणार नाही. तिथं तुम्हाला आज यश मिळवावाच लागणार आहे. षटक क्रमांक 2 संपलं. 26 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही आता 36 आणि बनवायचे आहेत 49 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 2 षटकं तर संपले गेले. तुम्हाला इथे अशा कंडिशन मध्ये आता जिंकणं गरजेचं आहे की आता ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे. मगाशी भूषणने गोष्ट सांगितली की आम्ही एक मॅच गमावली गेली आणि त्याच्यानंतर हा सगळा ट्विस्ट आमच्यामुळे निर्माण झालेला आहे. परंतु आता इथे जिंकल्याशिवाय पर्याय नाहीये. नाहीतर कधी कधी काय होतं की आपण ट्विस्टच्या नादात आपला ट्विस्ट व्हायला नको. गोलंदाज अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सचिन मोदी आलाय. मिड विकेटला चेंडू अगदी आपण पाहतोय जो खेळला गेला भूषणच्या बॅट मधून. सचिन मोढे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळालाय. भूषणच्या खात्यामध्ये वाढ होईल. एका धावसंख्येची संघाच्या खात्यात वाढ होईल. ती असेल आता 27 एक गड्याच्या मोबाईलमध्ये. थोडासा मिस टाइम फटका, परंतु समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. एक सिंगल या दरम्यान जी मिळतीये. सिंगलच्या रूपाने प्रथमेशच्या खात्यामध्ये सुद्धा वाढ होते. संघाची धावसंख्या जी आहे ती 28 एक गड्याच्या मोबाईलमध्ये. एक बाद 28 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आज थंडगार वातावरण आहे. आज बरंच धुकं निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले. कारण यावेळेस घरून प्रवास सुरू केला तर जवळपास अगदी 25-30 किलोमीटरचा प्रवास हा सगळा धोक्यातच करावा लागला. कारण अगदी सकाळचे 7-7:30 पर्यंत दुसरं वातावरण निश्चितप्रमाणे पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आपण पाहतोय तेच वातावरण फक्त काही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील परिसरात होतं, संगमनेर तालुक्यात होतं असं नाही. तर याही परिसरात तशा प्रकारचं वातावरण अगदी आपण पाहतोय. त्यामुळे आजची जी दिवसाची सुरुवात आहे ना ही एक 15-20 मिनिटं आपण थोडीशी उशिरा जी सुरुवात केली, परंतु तरी अगदी आपण पाहतोय की मॅच आपण कंटिन्यू सातत्याने निश्चितप्रमाणे खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत बॉल बाबत. पंच निश्चितप्रमाणे सांगतात की अगदी योग्य चेंडू आहे. जर पंचांना वाटलं की चेंडू बदलायचा आहे, खराब झालेला आहे किंवा तो योग्यतेचा नाही, आता या बॉलवरती मॅच होऊ शकत नाहीये, तर पंचांची परवानगीशिवाय आपण नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये देऊ शकत नाहीये. फुल टॉस आणि इथं आपण पाहतोय बीमार आहे. बीमार आहे धावसंख्या निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहूया. बीमर आणि नो बॉल +1 आणि धापलक 2 ने पुढे जाईल. टोटल स्कोर जो आहे तो आहे आता एकूण 31 धावा 31 आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. आपले स्टीबल क्रिकेटची स्पर्धा होतीये आणि ठरतीये सुपर डुपर हिट आणि आत्ताचा चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिटचा चेंडूचा फायदा इथं भूषण याच्या अगोदर तर फायदा करून घेतलाय, आता फायदा करून घेणार का? इथे परत एकदा फ्री हिटचा चेंडूचा पुरेपूर फायदा आहे. चेंडू पाठवलाय लॉंगॉनला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार.
यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू शरीरावरती येऊ दिला आणि त्यानंतर हलक्या हाताने चेंडू ढकललाय, कारण माहिती आहे एक षटकार आलाय, त्यानंतर फार मोठी धावसंख्येचा आता जो उर्वरित पाठलाग आपल्याला बाकी नाहीये, त्यामुळे इथे संत आणि सावध कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण आहे आता 31 चेंडू बाकी राहिलेत आणि 37 धावसंख्येचा पाठलाग अजून या दरम्यान जो करायचा आहे. 31 चेंडू 37 धावा, 38 वरती धापलक आहे, 75चा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. यावेळेचा चेंडू सुरेख आणि षटकाची होईल समाप्ती. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या 1 बाद 38 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30 धावा बनवायच्या 37. 30 चेंडू 37. आपण ही चर्चा सातत्याने करतोय, नेट रन रेट ही सगळ्यात बेनिफिट राहणार आहे. आज बरेचशा टीम्स ज्या आहेत ना ह्या लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण जेवढ्या मोठ्या फरकाने तुम्ही विजय मिळवता ना तेवढा बँक बॅलन्स जेवढा शिल्लक राहील ना त्याचा फायदा होईल. आणि बँक बॅलन्स ज्याचा सर्वाधिक असेल त्याच टीम्स पुढे जाताना पाहायला मिळणार आहेत. तो बँक बॅलन्स जो आहे ना तो बँक बॅलन्स खास करून तुम्हाला नेट रनच्या माध्यमातून कमावा लागणार आहे. त्यामुळे इथे मॅच जी आहे ती साय रॉयल्स या टीम कडून इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी होती ती आपल्याला पाहिजे, कारण कमबॅक करणं गरजेचं राहील. 74 बनवल्यात, 75चा पाठलाग असताना पहिल्या 3 षटकात 38 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि आता आपण पाहतोय 30 चेंडूमध्ये 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साय रॉयल संघ इथे मळद सुपर किंगला कशा प्रकारे रोखणार आहे. यावेळेस उजवेठीच्या बारासा बाहेर व्हाईट बॉल. कैलास भाऊ शिंदे यांनी कळवलेलं आहे भूषणने जर सामना नॉट आउट जिंकून दिला तर 500 रुपयाचं प्राइज आहे. इथे जोरदार तर बॅट फिरवली गेली, 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा कदाचित प्रयत्न असण्याची शक्यता, परंतु नकार दिला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेखा एक सिंगलच्या रूपाने धापलक 40. अजून 35 बनवायच्या. तुम्ही पहा 13 चेंडू 32 धावा भूषण उगलेचे आहेत, 7 चेंडू 4 धावा प्रथमेशच्या आहेत. बरेच जण विचार करतील की प्रथमेश थोडासा पिछाडीवरती, पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, 1 विकेट याच्या अगोदर आलेली आहे. निखिल सोनवणे बाद होताना पाहायला मिळालाय, पण 7 मिळणं सगळ्यात गरजेचं असतं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ही 7 आहे प्रथमेशची. भूषणला या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हलक्याने ढकललाय, समोरच्या बाजूला सगळ्यात सेफ झोन आहे, तिथं एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. कारण प्रथमेश याची कामगिरी तीच आहे की सातत्याने भूषणला स्ट्राईकला कशा प्रकारे आणलं जाईल आणि त्या उर्वरित चेंडूमध्ये एखादा षटकार भूषण कसा खेळला जाईल हे भूषणचं तंत्र आहे. तो खूप आक्रमक होतोय किंवा सातत्याने षटकार मारतोय असं अजिबात नाही. एखादा चौकार एखादा षटकार याचीच मागणी त्याच्या बॅटच्या माधून. यावेळेस बॅट फिरवली गेली, चेंडू बॅटमध्ये नाहीये, निर्धाव चेंडू आहे. या ठिकाणी जुने जाणते खेळाडू आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय किरणजी मिटे सर उपस्थित आहेत. किरण मिटे सरांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. या दरम्यान क्षेत्रक्षेत्र खराब झालंय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडूवरून लक्ष थोडंसं विचलित झालं आणि पाहिलं दोन्ही फलंदाजांनी की क्षेत्रक्षेत्र थोडासा दिरंगाई करतोय, चला आपण थोडीशी घाई करू आणि 2 धावा घेऊ. धाबलक 43. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवे तिथे 1 बाउन्स. तुम्ही पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण खराब झाले, कारण माहिती होतं की चेंडू एक तर चेंडूच्या अगदी समोर जाणं गरजेचं होतं किंवा थोडंसं दूरवरती राहून चेंडू कव्हर करणं गरजेचं होतं, परंतु कदाचित क्षेत्ररक्षकाला वाटलं टप्पा पडायचा उंची खूप मिळणार आहे, टप्प्या पडायच्या अगोदर किंवा टप्प्यात जिथं पडेल तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. पोहोचला नाही, पण चेंडू सीमाच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 47 वरती दापलं की एकाड्याच्या मोबाईल्यात 25 चेंडू बाकी राहिलेत आणि 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आता आमचे शरद घुगे सर उपस्थित झालेले आहेत. शरद घुगे सरांचं मी मनापासून स्वागत करतो.
इथं व्हाईट बॉलचा इशारा. तर साई सिद्धी एंटरप्राइजेसचे सर्व आणि विशेष म्हणजे आमचे खूप जवळचे मित्र आदरणीय अभिदादा बोडके या ठिकाणी उपस्थित आहेत. यावर्षी आखाड्यात येण्याचा योग आला सुनील मामामुळे. अभिदादांच्या घरी जाण्याचा योग आला. इथे बिगिच तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि हातातून चेंडू सटकलाय. मी एक शेर सांगेल आता. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलं तर एक वाक्य सांगेल काका. झेल सुटलाय कि मतलब की दुनिया में कौन किसका होता है, इस मतलब की दुनिया में कौन किसका होता है और जिस पे ज्यादा भरोसा करो साला वही धोका देता है. लॉंगांच्या दिशेने जबाबदारी होती झेल घेण्याची आणि तिथे क्षेत्ररक्षकाची तुम्ही एक्सप्रेशन पाहिले असेल तर फक्त झेल सोडलाय की या स्पर्धेला सोडावं लागते की मॅच सोडावी लागते या बऱ्याचशा प्रश्नचिन्हांचं उत्तर मिळेल. पण केव्हा मिळेल? उर्वरित 4 षटकात मिळेल. ड्रीम ट्रॉली मैदानाच्या परत एकदा डीजे मयूर. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. हॅलो. गणेश सर बोलो. धन्यवाद मनोज सर. STPL 2024 सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित STPL 2024 या स्पर्धेतील सर्व आयोजकांच्या जर्सीचे अनावरण आज सन्माननीय STPLचे अध्यक्ष किरण भाऊ गोजरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तर जे काही आयोजन समितीचे सदस्य असतील त्यांना या जर्सी देऊन आजच्या या स्पर्धेच्या जर्सीचे अनावरण केले जाईल. सर्वात प्रथम दौलत साहेब केकान. आयोजन समिती अतिशय महत्त्वाचा रोल या स्पर्धेमध्ये अदा करते. प्रत्येक स्पर्धा असेल तर त्याचा पाठीचा कणा ही ती आयोजन समिती असते आणि त्या आयोजन समितीच्या सदस्यांच्या मेहनतीला मान देऊन हे जर्सीचं अनावरण आज केलं जात आहे. सन्माननीय शरद भाऊ घुगे. गणेश दिघे सर. गणेश सर प्रत्येकाचा नामोल्लेख करून आपण त्यांचा सन्मान तर करूच पण तेवढं झाल्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीने टी शर्ट समोर बघून एक सुंदर फोटो सेशन पण करू. कैलासजी शिंदे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 21 चेंडू बाकी राहिले. 24 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 21 चेंडू आणि 24 धावा. थँक्यू गणेश सर. पलीकडच्या बाजूला अगदी आपण पाहतोय गणेश दिघे सर होते. गोलंदाज सय्यार. हलक्या हाताने चेंडू यात्रा ढकललाय आणि इथं अगदी आपण पाहतोय चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालाय. 20 चेंडू आणि 24 धावा. ही जी वर्ष आहेत ना हे जे साल आहे ना 2020 आणि 2024 भविष्यात कोणी विसरणार नाही. पिढ्यानपुढे कोणी विसरणार आहे. ते का विसरणार ते पण सांगतो. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय चेंडू मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध काऊ कॉर्नरला पाठवलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. विश्वासानुपूर्ती आक्रमण आहे. षटकार आहे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार.
हलक्या हाताने चुन्या दरम्यान जो ढकलला आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्या दरम्यान एक सिंगल हिल आरामात आणि धावा संख्या 58 आहे. सूझबूझ की खेळी क्रिकेट अगदी आपण पाहतोय. भूषणच्या बॅट मधून सिंगल आली, षटक क्रमांक 5 संपलं. एक बाद 58 धावा आहेत. 18 चेंडू 17 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 17. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 2020 बॅटिंग पॉवर प्ले 2020 ते 2024 हे साल काय विसरू शकत नाही तुम्ही. इथं प्रत्येक व्यक्तीला विचारा काय परिस्थिती भोगली आम्ही ज्यावेळेस कोरोना आला होता. ते 3-4 वर्ष आहेत ना, या आयुष्यात परत कोणाच वाटायला येऊ नये अशी मात्र परिस्थिती. म्हणजे पटकीचा एक रोग आलता, प्लेगची साथ आली होती, पण ही परिस्थिती भयानक होती. पण इथे एक भयानक षटकार आलाय आणि भूषण बल्ला तो ऊपर करना पडेगा भाई. नॉट आउट 53. अर्धशतक. किती चेंडूत? फक्त 22 चेंडूत. 22 चेंडू आणि नाबाद 53 धावा. संघाची धावसंख्या 64. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने अर्धशतक पूर्ण केलं गेले भूषणने. आणि आज कळलं असेल की भूषणला भूषण का समजतात. गोलंदाज तयार आहे. परत एकदा शॉर्ट टर्म पुल और ये पावरफुल. फिर से एक बार लगातार दूसरा षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल, प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. ताबडतोब फलंदाजी अगदी आपण पाहतोय आणि इथे लागोपाठचा तिसरा षटकार येणार का आपल्याला पाहिजे. राहिल्यात फक्त 5. 16 चेंडू आणि 5 धावा. तुम्ही पहा इथे भूषण सातत्याने विचारतोय अजून किती, अजून किती. ही जी भूक आहे ना की अजून किती मी बनवू सांगा. आज मी जिथं लात मारीन ना तिथं पाणी काढील. आज मैं जो बोलेगा वही होने वाला है. जबरदस्त कामगिरी करतोय भूषण आणि इथं परतावं लागेल. इथे फलंदाज भूषण होईल बाद. पण मित्रांनो, भूषणची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण भूषण उगल्याच्यासाठी वाजूया. अर्धशतकी कामगिरी, जबरदस्त फलंदाजी. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. चला, हा सामना संपल्याबरोबर गणित गुरु निमगाव संघाला विनंती राहील, सामना संपल्याबरोबर आपली गणित आखून घ्या आणि क्षेत्ररक्षणासाठी रेडी राहा. कारण आज बऱ्याच जणांची गणित कोण प्लस कोण मायनस हे संध्याकाळी कळेल. 15 चेंडू 5. बॅटर मैदानाच्या आत. इथे अगदी आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. एक सिंगल तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि इथे दुसरी धाव. या 2 धावा आहेत. धावलक 72. 14 चेंडू बाकी राहिलेत आणि बनवायच्या अजूनही 3 धावा. अंकुश मेढे बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गोलंदाज अगदी आपण पाहू. गोलंदाज मार्कवरती गणेश. इथं बॅट मध्ये चेंडू निश्चितप्रमाणे येऊ शकणार नाहीये. एक धाव अतिशय महत्वाची आहे. अगदी आपण पाहतोय एक चेंडू सुद्धा महत्वाचा आहे. रन रेट काय असेल यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. कारण भूषण उगलीची फलंदाजी जेवढी आक्रमक अगदी आपण पाहिजे त्याचं कारण ते की नेट रन रेटचा विचार सातत्याने त्यांनी केला होता. आणि इथे मात्र सामना संपलाय का? हो, सामना संपलाय. षटकाराने विजय. मराठ सुपर किंग, कॉंग्रॅच्युलेशन. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने
STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला टीम गणितगुरु निमगाव, वेळ घेऊ नका. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि इथे भूषण उगले यांच्यासाठी 500 रुपयाचं स्पेशली प्राइज आदरणीय शैलेशभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून जे मिळणार आहे. आणि ज्याची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी असेल आता त्यांनी घेऊन जा. ज्याची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी घेऊन जायची. आता कोणाची आहे? म्हणजे ज्याने नेहमीच क्रिकेटसाठी स्वतःला केले समर्पण, नेहमीच करतो सगळं काही अर्पण, तन मन आणि धन, तो आहे भूषण. भूषण उगले मॅन ऑफ द मॅच. 24 चेंडू आणि तब्बल 59 धावा, 7 षटकार आणि 1 चौकार. चला भूषण उगले, चला अर्धशतकी कामगिरी होताना पाहायला मिळाली. चला गणित गुरु निमगाव आपण आता क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. चला मैदानाच्या आत. चला मॅच सुरू होईल आणि परत एकदा गोड आवाज असेल. आदरणीय व्हाईस ऑफ श्रीरामपूर शाहरुख भाईजान, थँक्यू. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही, पुढेच आमची धाव. तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय गणित गुरु निमगाव हे नाव. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय शांताराम आहिरे सर, गणित पुस्तकाचे प्रशासक व गणित गुरु युट्यूब चॅनल, ज्या युट्यूब चॅनलचे 1.85 मिलियन सबस्क्रायबर आहेत. माननीय तुळशीराम कांडेकर सर, किड पार्टनर क्रिस्टल लाईन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन, प्रोप्रायटर इंटेरियर डिझायनर माननीय प्रियंका शिंदे व माननीय कृष्णा शिंदे. गणित गुरु निमगाव. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असते. थँक्यू डीजे. चला मॅन ऑफ